नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती लर्न करत आहात। मी जेजुरकर भूषण तुम्हा सर्वांचं या नेक्स्ट सेशनमध्ये स्वागत करतो। डिअर स्टुडंट्स, आपण बेसिकली महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन म्हणजेच MSBT यांच्या सिलेबसनुसार जो काही बेसिक सायन्स हा सब्जेक्ट आहे आपल्या डिप्लोमाच्या फर्स्ट सेममध्ये, तर त्या बेसिक सायन्स सब्जेक्टविषयी आपण इथं लर्न करत आहोत। ओके, मग आता बेसिक सायन्समध्ये बेसिकली आपण फिजिक्स हा जो टॉपिक आहे, तर या टॉपिकविषयी आपण इथं डिस्कशन करत आहोत। आणि फिजिक्समध्ये मित्रांनो, आत्तापर्यंत तुम्ही जर बघितलं तर जे काही आपलं फर्स्ट सब टॉपिक आहे युनिट्स अँड मेजरमेंट, तर त्याचं जे काही थेरॉटिकल डिस्कशन आहे ते आपण कंप्लीट केलेलं आहे। मग आता हे जे थेरॉटिकल डिस्कशन मित्रांनो आपण कंप्लीट केलेलं आहे, तर त्याची कम्प्लिटली क्रिस्टल क्लॅरिटी तुम्हाला आलेली असेल। तुम्ही सर्व हे अगोदरचे जे लेक्चर्स आहेत ते सर्व बघितलेले असतील, बरोबर। मग आता सर, हे जे काही आपण थेरॉटिकल डिस्कशन इथं केलेलं आहे, मग यावरती आम्हाला एक्झाममध्ये कसे क्वेश्चन विचारले जातील, तर मित्रांनो लक्षात घ्या, तुमची युनिट टेस्ट असेल किंवा तुमची एंड सेम एक्झाम असेल, मित्रांनो ज्या पण तुमच्या बेसिक सायन्सच्या एक्झाम्स होणार आहे, तर तिथं कोणत्याही प्रकारे तुम्हाला एक लेंदी क्वेश्चन्स तिथं विचारले जाणार नाही, तर तिथं तुम्हाला सिंपल मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जाणार आहे। मग आता सर, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, आता तुम्हाला काही लोकांना माहीत पण असेल, काहींना माहीत नसेल, तर बघा डोंट वरी, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे काय की एक तुम्हाला क्वेश्चन तिथं दिलेला असणार आहे आणि त्या क्वेश्चनचं जे आन्सर म्हणून तुम्हाला एक 4 ऑप्शन्स तिथं दिलेले असणार आहे आणि या 4 ऑप्शन्सपैकी जो करेक्ट ऑप्शन तुम्हाला आहे माहिती आहे, म्हणजेच त्या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे त्या 4 ऑप्शनपैकी तुम्हाला ते करेक्ट आन्सर तिथं सिलेक्ट करायचं आहे। तर अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला तिथं असणार आहे। डिअर फ्रेंड्स, तुम्हाला जर एंड सेम जी तुमची एक्झाम होणार आहे त्या ओरिएंटेड सांगायचं जर झालं, तर बघा साधारणतः एक बेसिक सायन्समध्ये 35 मार्क्सचा जो पार्ट आहे किंवा 35 मार्क्सचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आउट ऑफ 70 मार्क्स ते फिजिक्सचं असणार आहे आणि उरलेले जे 35 मार्क्स असणार आहे दॅट विल बी कॉन्ट्रीब्युटेड बाय दी केमिस्ट्री। मग 35 मार्क्स जो फिजिक्सचा तुम्हाला क्वेश्चन्स तिथे विचारले जाणार आहे मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर त्यामध्ये लक्षात घ्या तुम्हाला 10 क्वेश्चन्स विचारले जाणार आहे, ईच हॅव्हिंग 2 मार्क्स, म्हणजे 2 मार्क्सचे 10 क्वेश्चन म्हणजे ते 20 मार्क्स तुम्हाला असणार आहे आणि 1 मार्क्सचे 15 क्वेश्चन म्हणजे ते 15 मार्क्स तुम्हाला असणार आहे। असे 20 + 15 तर टोटल 35 मार्क्सचा तुमचा काय होणार आहे, एंड सेमचा पेपर होणार आहे। तर आय होप की याच पॅटर्नप्रमाणे तुम्हाला तिथं पेपर बघायला भेटेल, कारण मित्रांनो बघा आत्तापर्यंत जे काही आपल्याकडे स्टँडर्ड इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे फ्रॉम दी MSBT, तर त्यानुसार अशा प्रकारे तुमची काय होणार आहे, एक्झाम होणार आहे की 2 मार्क्सचे तुम्हाला 10 क्वेश्चन असणार आहे म्हणजे 20 मार्क्स आणि 1 मार्क्सचे तुम्हाला 15 क्वेश्चन असणार आहे म्हणजे 15 मार्क्स। तर असे 20 + 15 35 मार्क्सची तुमची काय होणार आहे, शेवटची एक्झाम होणार आहे। ओके, सो आय होप तुम्हाला ही क्लिअरिटी आलेली आहे। मग सर, आत्तापर्यंत आम्ही जे थेरॉटिकल डिस्कशन केलं तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे आम्ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह नाही केले। तर मित्रांनो, आता आपण जे फर्स्ट सब टॉपिक कंप्लीट केलेला आहे युनिट्स अँड मेजरमेंट, तर त्या बेसिसवरती आपल्याला आता काय करायचं आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे MCQ सॉल्व्हिंग करायचे आहे। कारण बघा, जे तुम्ही लर्न केलेलं आहे ते तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये अप्लाय करता आलं पाहिजे। म्हणजेच मला सांगायचं थोडक्यात काय की जे तुम्ही शिकत आहात आत्तापर्यंत, तर त्यावरून तुम्हाला ते मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजे। मग सर, ते कसे सॉल्व्ह करायचे, तर बघा मित्रांनो, हे एक आपलं सेशन असणार आहे, आणखी एक पुढचं सेशन असणार आहे। तर या दोन्ही सेशनमध्ये बेसिकली आपण काय करणार की जे पहिला आपण सब टॉपिक लर्न केला युनिट्स अँड मेजरमेंट, त्या बेसवरती कशा प्रकारचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ तिथं तयार होऊ शकता, मग ते MCQ सॉल्व्ह करताना तुम्हाला कोणती काळजी घ्यायची आहे, मग ते MCQ सॉल्व्ह करताना त्याचं करेक्ट आन्सर शोधण्यासाठी किंवा करेक्ट ऑप्शन फाइंड आउट करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्याला टॅकल करू शकता, तर या सगळ्या क्वेश्चनचे जे आन्सर्स आहे ते तुम्हाला भेटणार आहे। तर हे सेशन आणि पुढचं सेशन दोन्ही सेशनमध्ये आपण काय करणार आहे, प्रॉपरली प्रॅक्टिस करणार आहे MCQ सॉल्व्हिंगची। लक्षात आलं का? सो याला आपण नावच दिलेलं आहे बघा, MCQ सॉल्व्हिंग सेशन। ओके, नाउ विद्यार्थी मित्रांनो, माय डिअर फ्रेंड्स, इथं लक्षात घ्या, आपण आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, पण हे क्वेश्चन सॉल्व्ह करण्या अगोदर आपण जे पण लर्न केलेलं आहे याची तुम्हाला प्रॉपर रिव्हिजन असणं गरजेचं आहे। आय होप की तुम्ही आत्तापर्यंत जे आपले लेक्चर झाले त्याची सगळ्यांची प्रॉपर रिव्हिजन तिथं केलेली असेल। बट कोणी काही तिथं कन्फ्युजन असेल तर आपल्या जे काही कॉन्टॅक्ट नंबर आहे तो आहे, तुम्ही तिथं मला काय करू शकता, जे काही तुमचे डाऊट्स आहेत ते विचारू शकता। ओके, सो बघा लक्षात घ्या, आता MCQ सॉल्व्हिंग सेशन स्टार्ट करण्या अगोदर मी काय करतो की जो काही आपला आत्तापर्यंतचा पार्ट झालेला आहे त्याचे आपण एक क्विकली रिव्ह्यू घेऊया, एक क्विक रिकॅप घेऊया। आय होप तुम्हाला आता सगळ्यांना इथं जे काही मी क्विक रिकॅप घेणार आहे तो सगळं तुम्हाला आठवल, सगळं तुम्हाला रिमेंबर होणार आहे। ओके, चला मग बघा, एक शॉर्टमध्ये आपण काय करूया, क्विकली रिकॅप घेण्याचा ट्राय करूया।
बघा मित्रांनो, आपलं जे काही युनिट्स होतं, काय युनिटचं नाव होतं रे, किंवा आपण म्हणू शकतो की जो आपला सब टॉपिक होता, पहिला जो चॅप्टर होता त्याचं नाव काय होतं रे, यस, युनिट्स अँड मेजरमेंट. सो आय विल राईट ओव्हर हिअर. बघा, तर आपला जो टॉपिक ऑफ डिस्कशन होता दॅट वॉज युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. ओके. बघा मित्रांनो, लक्षात घ्या, युनिट्स अँड मेजरमेंट हे जे काही आपण डिस्कशन तिथं कंप्लीट केलेलं आहे, तर या डिस्कशनमध्ये नंबर ऑफ सब टॉपिक्स आपण तिथं लर्न केलेले आहे, बरोबर ना. मग ह्या सब टॉपिक्स लर्न करताना बघा, यामध्ये सगळ्यात पहिला जो आपण सब टॉपिक लर्न केला होता, कोणता सब टॉपिक लर्न केला होता, यस सांगा कोणता. तर सगळ्यात सुरुवातीला आपण म्हटलं होतं की मेजरमेंट आपल्याला का करायची आहे किंवा मेजरमेंट करणं म्हणजे काय, बरोबर ना. सो सगळ्यात पहिला जो आपला टॉपिक ऑफ डिस्कशन होता दॅट वॉज मेजरमेंट and its necessity. मग सर मेजरमेंट करणं म्हणजे काय, आम्ही शिकलो होतो की मेजरमेंट करणं म्हणजे एक स्टँडर्ड जे आपल्याकडं क्वांटिटी अवेलेबल आहे, तर जी क्वांटिटीची आपल्याला मेजर करायची आहे त्या क्वांटिटीला एक स्टँडर्ड क्वांटिटी बरोबर कम्पेअर करणं म्हणजे मेजरमेंट. एक सिंपल लँग्वेजमध्ये असं आपण सांगू शकतो. ओके. तर त्याचं नंबर ऑफ आपण डेफिनेशन तिथं देऊ शकतो, पण एक सिंपल लँग्वेजमध्ये सांगायचं झालं काय की एक स्टँडर्ड क्वांटिटीला आपण काय करणार, आपल्याला जी क्वांटिटी मेजर करायची आहे त्याबरोबर कम्पेअर करणार आणि आपली जी क्वांटिटी आहे त्याला आपण मेजरमेंट करणार. दॅट प्रोसेस इज नथिंग बट सिंपल मेजरमेंट. ओके, असं आपण म्हटलं होतं. मग सर ही मेजरमेंट आम्हाला का करायची आहे, काय गरज आहे याची, तर आपण तिथं म्हटलं होतं बघा मित्रांनो की मेजरमेंटची जी नेसेसिटी आहे त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जे फिजिकल लॉज आहे ते फिजिकल लॉज तुम्हाला व्हेरीफाय करायचे असेल, त्यानंतर ॲक्युरसी मेंटेन करायची असेल, त्यानंतर क्वांटिफाय गोष्टी करायच्या असेल, तर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला मेजरमेंट असणं तिथं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो, आपण जो काही नेक्स्ट टॉपिक ऑफ डिस्कशन होता दॅट वॉज फिजिकल क्वांटिटी. जो काही नेक्स्ट टॉपिक होता दॅट वॉज फिजिकल क्वांटिटीज. मग आता सर फिजिकल क्वांटिटी ज्यावेळेस आम्ही सांगितलं होतं किंवा आम्ही लर्न केलं होतं, तर फिजिकल क्वांटिटीमध्ये बेसिकली आम्ही 3 टाईप्सच्या क्वांटिटीज सांगितल्या होत्या. सर कोणत्या क्वांटिटीज सांगितल्या होत्या, तर त्यामध्ये आम्ही फर्स्ट क्वांटिटी तिथे सांगितली होती फंडामेंटल क्वांटिटी. त्यानंतर सर आम्ही जी काही सेकंड क्वांटिटी लर्न केली होती दॅट वॉज डिराइव्ड क्वांटिटी. त्यानंतर सर आम्ही थर्ड क्वांटिटी लर्न केली होती सप्लिमेंटरी क्वांटिटी. मग विद्यार्थी मित्रांनो, मी जर तुम्हाला विचारलं की सर फंडामेंटल क्वांटिटी काय आहे, तर आपण इझिली सांगू शकतो. यस, आता तुम्ही सर्व सांगू शकता काय की सर फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी की त्या क्वांटिटीला मेजरमेंटसाठी इतर क्वांटिटीवरती डिपेंड राहण्याची गरज नाही. आलं का लक्षात. तर अशा क्वांटिटीला आपण म्हणलं होतं फंडामेंटल क्वांटिटी. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला लेंथ मेजर करायचं आहे, तर लेंथ ॲब्सोल्युटली तुम्ही मेजर करू शकता, त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या क्वांटिटीवरती तिथं डिपेंड राहण्याची गरज नाही. ओके. त्यानंतर आपण म्हटलं होतं डिराइव्ह क्वांटिटी. सर डिराइव्ह क्वांटिटी तर खूप सोपं आहे. डिराइव्ह क्वांटिटी आम्ही सांगितलं होतं की ज्या वेळेस फंडामेंटल क्वांटिटीची गरज आहे आम्हाला अदर क्वांटिटीज मेजर करण्यासाठी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी क्वांटिटी मेजर करण्यासाठी ती क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीजवरती डिपेंड आहे. सर मग एक्झाम्पल सांगू शकतो आपण. यस, काय एक्झाम्पल सांगू शकतो. सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला व्हेलॉसिटी मेजर करायची आहे. मग व्हेलॉसिटी ज्यावेळेस तुम्ही मेजर करता तर तुम्ही युनिट काय सांगता रे, मीटर पर सेकंद. म्हणजे तुम्ही डिस्टन्स पण मेजर करता, टाइम पण मेजर करता. याचा अर्थ काय, लेंथ आणि टाइम या 2 क्वांटिटीवरती तुम्हाला डिपेंड राहावं लागतंय. कशासाठी, व्हेलॉसिटी क्वांटिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी. म्हणजे व्हेलॉसिटी ही कोणती क्वांटिटी आहे, डिराइव्ड क्वांटिटी आहे. अशा अनेक एक्झाम्पल आपण तिथे सांगितले होते, बरोबर. आणि मित्रांनो, या सर्व नोट्स जे आहेत त्या पण आपण तिथे शेअर केलेले आहे, त्यामुळे ते इझिली तुम्ही काय करू शकता, परत रिवाईज करू शकता. ओके. आणि त्यामध्ये मी तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीज पण राईट करून दिलेले आहे आणि नंबर ऑफ ज्या काही डिफरंट डिराइव्ड क्वांटिटीज आहे. आता बघा लक्षात घ्या, अशा भरपूर डिराइव्ड क्वांटिटीज आहे, पण त्यापैकी ज्या काही गरजेच्या आहेत त्या क्वांटिटीज आपण तिथं नोट डाऊन केल्या होत्या, त्या इथं काय केलेल्या आहे आपण मेन्शन केलेल्या आहे डिराइव्ड क्वांटिटीमध्ये. ओके. आणि त्यानंतर सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण सांगितलं होतं की सर सप्लिमेंटरी क्वांटिटी ज्या आहे त्या आपण काय आहे, फंडामेंटलच क्वांटिटी आहे. तिथं आपण 2 टाईपच्या क्वांटिटी बघितल्या होत्या, एक प्लेन अँगल आणि एक सॉलिड अँगल, बरोबर ना. पण मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, फंडामेंटल क्वांटिटी बरोबरच सप्लिमेंटरी क्वांटिटी तिथं येत असतात. त्यामुळे तुम्हाला जर कोणी विचारलं की किती टाईपच्या क्वांटिटीज आपण क्लासिफाय करू शकतो, तर 2च क्लासिफिकेशन आपण करू शकतो, एक फंडामेंटल
फंडामेंटल क्वांटिटी आणि एक डिराइव्ड क्वांटिटी. ओके, मग सर आम्ही तिथे सांगितलं होतं की ह्या क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट्स आहे त्या युनिट्सला आम्ही म्हणतो फंडामेंटल युनिट, डिराइव्ह युनिट आणि सप्लिमेंटरी युनिट्स. ओके, मग हे युनिट्सचं डिस्कशन आपण तिथं केल्यानंतर मित्रांनो आपण सांगितलं होतं किंवा आपण जे नेक्स्ट टॉपिक डिस्कस केला होता दॅट वॉज सिस्टीम ऑफ युनिट. कोणता डिस्कस केला होता? सिस्टीम ऑफ युनिट, म्हणजे युनिट्सची सिस्टीम्स आपण तिथे डिस्कस केल्या होत्या. आणि आय होप तुम्हाला आठवत असेल की यामध्ये आपण ज्या सिस्टीम तिथं लर्न केल्या होत्या सगळ्यात सुरुवातीला लर्न केली होती CGS सिस्टीम, CGS सिस्टीम. त्यानंतर सेकंड सिस्टीम लर्न केली होती MKS सिस्टीम, MKS सिस्टीम. त्यानंतर थर्ड सिस्टीम लर्न केली होती FPS सिस्टीम. आणि त्यानंतर नेक्स्ट सिस्टीम लर्न केली होती SI सिस्टीम. मग सर यामध्ये आम्ही सांगितलं होतं की CGS म्हणजे लेंथ, मास आणि टाइम आम्ही मेजर करत असतो. या 3 फंडामेंटल क्वांटिटीज आम्ही मेजर करत असतो. मग त्या CGS सिस्टीममध्ये सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंदमध्ये मेजर करणार. MKS मध्ये मीटर, किलोग्रॅम आणि सेकंदमध्ये मेजर करणार. FPS मध्ये फीट, पाऊंड आणि सेकंदमध्ये मेजर करणार. आणि सर जी SI सिस्टीम होती त्याला आम्ही म्हटलं होतं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. आणि यामध्ये आम्ही ज्यावेळेस बघतोय की मोस्ट ऑफ जे MKS सिस्टीमचे युनिट्स आहेत तेच कोणामध्ये आहे? SI सिस्टीम मध्ये आहे. पण या दोन्ही सिस्टीम इक्वल नाही. आलं का लक्षात? नेहमी लक्षात ठेवायचं आहे की जरी MKS आणि SI सिस्टीम मध्ये LMT म्हणजे लेंथ, मास आणि टाइमचे युनिट सेम असले तरी ह्या दोन्ही सेम नाहीये. का? कारण अदर जे काही क्वांटिटीज आहेत त्याचे युनिट चेंज होत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, लक्षात घ्या, जर सपोज तुम्हाला हीट एनर्जी मेजर करायची आहे, मग सर हीट एनर्जी मेजर करायची असेल तर MKS सिस्टीम आम्ही किलो कॅलरी मध्ये मेजर करतो. पण त्याच ठिकाणी SI सिस्टीम मध्ये आम्ही जी हीट एनर्जी आहे ती जूल्स मध्ये मेजर करत असतो. आलं का लक्षात? त्यामुळे काही जे युनिट्स आहेत ते तिथं चेंज होत आहे. त्यामुळे ह्या दोन्ही सिस्टीम सेम नाही. ओके, या सर्व सिस्टीम ज्यावेळेस आपण लर्न केल्या मित्रांनो, तर लर्न केल्यानंतर तिथं काही जे काही प्रिफिक्स आणि मल्टिपल करत असतो आपण, टेरा असेल, गिगा असेल, मेगा असेल. ओके, तर हे सगळे आपण तिथं प्रिफिक्स मल्टिपल्स पण आपण तिथं बघितले होते. ओके, त्यानंतर डिअर स्टुडंट्स आपण नेक्स्ट जे काही सब टॉपिक लर्न केला होता दॅट वॉज डायमेन्शन्स and dimensional formula काय लर्न केलं होतं आपण? डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला. मग सर आम्ही डायमेन्शन्स काय सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्हाला एक क्वांटिटी रिप्रेझेंट करायची आहे तर ती क्वांटिटी रिप्रेझेंट करताना फंडामेंटल क्वांटिटीचा जो रेस टू पॉवर आम्हाला घ्यावा लागत आहे त्याला आम्ही डायमेन्शन्स म्हटलं होतं. आणि ते पूर्ण जे एक्सप्रेशन्स आहे की जे आम्हाला सांगत आहे की एखाद्या क्वांटिटीमध्ये फंडामेंटल क्वांटिटीचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्या एक्सप्रेशनला आम्ही म्हटलं होतं डायमेन्शनल फॉर्म्युला. मग सर फॉर एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर मी एक्झाम्पल घेतो बघा. इथं सपोज आपल्याला वेलोसिटी ही जी काही डिराइव्ह क्वांटिटी आहे ह्या डिराइव्ड क्वांटिटीचा फॉर्म्युला राईट करायचा आहे. मग सर आम्हाला माहित आहे वेलोसिटी आम्ही मेजर करत असतो मीटर पर सेकंदमध्ये. मीटर म्हणजे लेंथ, सेकंद म्हणजे टाइम. याचा अर्थ याचा जो काही डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो डायमेन्शनल फॉर्म्युला आम्ही अशा प्रकारे राईट करू शकतो. L⁻⁴, M⁻⁴ आणि T⁻⁻⁻1. मग आता मित्रांनो लक्षात घ्या, या ज्या काही फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, मास आणि टाइम त्याचा जो रेस टू पॉवर आपण घेतो त्याला आपण डायमेन्शन म्हटलं होतं. पण हा जो काही पूर्ण एक्सप्रेशन आहे तो एक्सप्रेशन आपल्याला सांगतोय की या व्हेलॉसिटी डिराइव्ड क्वांटिटीमध्ये ज्या आपल्या फंडामेंटल क्वांटिटी आहे त्याचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? दॅट विल बी कॉल्ड ॲज अ डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे हा पूर्ण झाला तुमचा डायमेन्शनल फॉर्म्युला आणि हा रेस टू पॉवर झाले तुमचे डायमेन्शन्स. ओके, त्यानंतर मित्रांनो आपण तिथं हे पण बघितलं होतं की डायमेन्शनल फॉर्म्युलाची नेसेसिटी काय आहे, त्याचं ऍप्लिकेशन काय आहे. ओके, आता सर्व आपण रिव्हिजन मध्ये डिटेल डिस्कशन करणार नाही. माझा पर्पज हा आहे की तुम्हाला एक क्विकली रिव्ह्यू करून द्यायचा आहे की आपण काय काय गोष्टी तिथं लर्न केल्या होत्या. ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट लक्षात घ्या, नेक्स्ट जो इम्पॉर्टंट टॉपिक आपण तिथं लर्न केला होता एरर अँड इट्स मेजरमेंट. मग सर एरर ज्यावेळेस आम्ही लर्न केल्या तिथं आम्ही एररला क्लासिफाय केलं होतं आणि क्लासिफाय करताना आम्ही 3 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलं होतं. मग सर कोणतं क्लासिफिकेशन होतं? तर मित्रांनो इथं लक्षात घ्या, यामध्ये आपण सांगितलं होतं सगळ्यात सुरुवातीला कोणती टाईपचे एरर असणार आहे? ग्रॉस एरर असणार आहे. त्यानंतर रँडम एरर असणार आहे. सो रँडम एरर विल बी देअर. आणि त्यानंतर जी थर्ड टाईपची एरर सर आम्ही लर्न केली होती दॅट वॉज, यस सांगा, यस, सिस्टमॅटिक एरर.
आणि सर आम्ही हे पण सांगितलं होतं की जी सिस्टमॅटिक एरर आहे तर ती सिस्टमॅटिक एरर एक कंटिन्युअस काहीतरी एक फॉर्म्युला फॉलो करत असते आणि त्यामुळे ती एरर ज्यावेळेस आपण बघतो तर ती एरर ठराविक पिरियड नंतर चेंज न होता काय असते, प्रत्येक ठिकाणी कॉन्स्टंट असते. त्यामुळे ह्या एररला आपण कॉन्स्टंट एरर पण तिथं म्हटलं होतं. बरोबर. ते छोटे छोटे पॉईंट जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तिथं आपण हे सांगितलं होतं की ग्रॉस एरर ज्यावेळेस आपण बघतोय की सिस्टमॅटिक एरर जरी तुम्ही रिमूव्ह केली तरी ग्रॉस एरर तिथं रिमूव्ह होणार नाही. त्यानंतर रॅन्डम एरर आहे. रॅन्डम एरर मध्ये आपण सांगितलं होतं की रॅन्डम एरर जे आहे तिथं एक सडनली आलेली एरर आहे त्यामुळे त्याचं व्हेरिएशन तिथं होऊ शकतं. आणि सिस्टमॅटिक एरर ज्यावेळेस आपण लर्न केलं त्यामध्ये अगेन म्हटलं होतं की कोणकोणत्या टाईपचे सिस्टमॅटिक एरर तिथं असू शकतात. तर आपण मित्रांनो त्यात सांगितलं होतं इन्स्ट्रुमेंटल सिस्टमॅटिक एरर तिथं असू शकते. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशन जे आहे म्हणजे इंडिव्हिज्युअल तिथं सिस्टमॅटिक एरर असू शकते. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल सुद्धा काय असू शकते, तिथं सिस्टमॅटिक एरर असू शकते. बरोबर ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं लर्न केल्या होत्या. आफ्टर दॅट डिअर स्टुडंट्स आपण सांगितलं होतं लास्ट टॉपिकचे जे आपलं डिस्कशन झालं होतं तर त्यामध्ये आपण डिस्कशन केलं होतं रिगार्डिंग, सांगा सगळ्यांनी कशाबद्दल, तर आपण सिग्निफिकंट फिगर and rounding off फिगर याच्याविषयी काय केलं होतं, डिस्कशन केलं होतं. आणि ज्यावेळेस आपण सिग्निफिकंट फिगर असेल त्याच्यानंतर फिगरचं राऊंडिंग ऑफ असेल ह्या गोष्टी ज्यावेळेस लर्न केल्या मित्रांनो तर तिथं लर्न करताना आपण सिग्निफिकंट फिगर ज्यावेळेस आपण तिथं मेजर करणार आहे किंवा सिग्निफिकंटचे किती नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर आहे हे ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहे तर त्यासाठी काही रूल्स आपल्याला फॉलो करणं गरजेचं असतात. आणि मित्रांनो त्या रूल्सवरती तुम्हाला क्वेश्चन येण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. त्यामुळे हे सगळे रूल्स तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे. मग सिग्निफिकंट फिगर आपण कशा प्रकारे कॅल्क्युलेट करतो ते सगळे 1 बाय 1 आपण रूल तिथे डिस्कस केले होते. त्यानंतर राऊंडिंग ऑफ जे आहे तर कोणत्या पण फिगरला राऊंडिंग ऑफ करताना त्याचे पण काही रूल्स आपण फॉलो करत असतो तर ते पण रूल्स आपण तिथे डिस्कस केले होते. अँड आफ्टर दॅट स्टुडंट्स इथे व्यवस्थित लक्षात घ्या ज्यावेळेस आपण एररचं डिस्कशन केलं त्यावेळेस आपण कॉम्बिनेशन ऑफ एरर पण तिथे डिस्कस केलं होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन क्वांटिटीज आपण ऍड करत असाल, लेट्स से एक्स प्लस वाय, मग एक्स मध्ये काही एरर आहे, वाय मध्ये एरर आहे, मग ह्या दोघी क्वांटिटी ऍड केल्यानंतर टोटल रिझल्ट मध्ये किती एरर येणार आहे तर हे आपण तिथे डिस्कशन केलं होतं. त्यानंतर एक्स मायनस वाय असेल, त्यानंतर एक्स डिवाइड बाय वाय असेल, तर हे सगळे जे कॉम्बिनेशन ऑफ एरर आहे तर ते फ्रॅक्शनल एरर काढण्याचे पण फॉर्म्युले आपण तिथे डिस्कस केले होते. आणि त्याचबरोबर जी मेजरमेंट आपण करत होतो एररची तर मित्रांनो लक्षात ठेवा तिथं आपण आणखी काही डिस्कशन केलं होतं. काय डिस्कशन केलं होतं तर त्यामध्ये आपण बेसिकली एररला मेजर करताना तुम्ही ट्रू व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करू शकता, ॲब्सोल्यूट एरर कशी कॅल्क्युलेट करू शकता, मीन एरर कशी कॅल्क्युलेट करू शकता, पर्सेंटेज एरर कशी कॅल्क्युलेट करू शकता, रिलेटिव्ह एरर कशी कॅल्क्युलेट करू शकता, तर हे सगळे एररची मेजरमेंट आहेत ते पण आपण सगळं डिस्कस केलं होतं. ओके. तर आता बोर्डवरती मी ह्या सगळ्या गोष्टी राईट नाही केलेल्या पण जे काही ब्रॉड टॉपिक आहे ते सगळे आपण इथं नोट डाऊन केले. आणि आता तुम्हाला एक आयडिया आलेली आहे या फ्लो चार्टवरनं की आत्तापर्यंत आपण कोणकोणत्या गोष्टी तिथं काय केल्या होत्या, लर्न केल्या होत्या. ओके. सो आय थिंक तुम्हाला आता एक क्लिअरिटी आलेली असेल. आणि ज्यावेळेस आपण हे सगळं डिस्कशन केलं आता 10-15 मिनिटं तर यावरनं तुम्हाला एक रिवाईज पण झालं असेल की तुम्ही ज्या अगोदर ज्या गोष्टी लर्न केलेल्या आहे, तुमच्या नोट्स बनवलेल्या असतील तर त्यावरनं तुम्हाला ह्या गोष्टी रिवाईज पण झालेल्या असतील. ओके. सो चला तर मग आता एकदा की तुम्हाला क्लिअरिटी आली की आपण काय करू शकतो आता MCQ सॉल्विंग सेशनकडे वळू शकतो. ओके. सो चला आता सगळ्यांनी काय करायचं आहे, व्यवस्थित आन्सर द्यायचे आहे. इथं बघा लक्षात घ्या ज्यावेळेस पण आपण इथं क्वेश्चन सॉल्व करणार आहे मित्रांनो तर क्वेश्चन तुमच्या समोर असणार आहे. इथं आपण अशा प्रकारे क्वेश्चन्स काय केलेले आहे इथं व्यवस्थित नोट डाऊन केलेले आहे. आणि त्याच्या बिलो तुम्ही जर बघितलं तर 4 ऑप्शन्स तुम्हाला तिथं दिसत आहे. ओके. आता बघा मी ज्यावेळेस इथं क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन व्यवस्थित रीड करा, त्यानंतर 4 ऑप्शन रीड करा आणि तुम्ही तुमचा आन्सर काय करा तिथं सिलेक्ट करा. आणि त्यानंतर मी ज्यावेळेस डिस्कशन कराल तर त्यावेळेस तुम्ही काय करा, तुम्ही जे आन्सर सिलेक्ट केलेलं आहे ते व्हेरीफाय करा की तुमचं आन्सर बरोबर आहे की चुकीचं आहे. आणि चुकलं जरी असेल तर घाबरायचं नाही, फक्त काय करायचं आहे तिथं ॲनालिसिस करायचं आहे की माझं आन्सर का बरं चुकलं. आलं का लक्षात. तर सिंपल वेने आपण काय करणार आहे, नंबर ऑफ क्वेश्चनची इथं प्रॅक्टिस करून घेणार आहे. आलं का लक्षात. आणि हे ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व करणार आहे त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्येक ऑप्शन समजून सांगणार आहे. त्यामुळे जो पण आपण पूर्ण चॅप्टर लर्न केलेला आहे त्याची सुद्धा तुम्हाला यामधनं काय होणार आहे, रिव्हिजन होणार आहे. ओके. नाव सी हिअर बघा इथं लक्षात घ्या. आता पहिला क्वेश्चन काय सांगतो आहे बघा,
युनिट ऑफ, कशाचं युनिट विचारलंय? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन फील्ड. आलं का लक्षात? व्यवस्थित लक्षात घ्या. बघा, ज्यावेळेस मी डिराईव्ह युनिट, फंडामेंटल युनिट तुम्हाला राईट करून दिले, तर त्यामध्ये सगळे युनिट आपण तिथे मेन्शन केले होते. आणि तुम्हाला आठवत जर असेल तर मॅग्नेटिक इंडक्शनची जी काही इंटेन्सिटी आहे किंवा फक्त मॅग्नेटिक इंडक्शन जर आपण म्हटलं तर त्याचं पण युनिट मी तुम्हाला आय होप राईट करून दिलेलं आहे. आलं लक्षात? मग बघा मित्रांनो, इथं लक्ष द्या. आपल्याला माहित आहे की जी काही मॅग्नेटिक फ्लक्स तिथं अवेलेबल आहे आपल्याकडं, तर मॅग्नेटिक फ्लक्स आपण नेहमी मेजर करताना कशामध्ये मेजर करत असतो रे? यस, कोणत्या युनिटमध्ये? यस, राईट, आपण वेबर या युनिटमध्ये त्याला काय करत असतो? मेजर करत असतो. आणि त्याला शॉर्टली आपण कसं राईट करतो? WB. बरोबर. मग सर आता आम्हाला इथं मॅग्नेटिक फ्लक्स नाही विचारलं, आम्हाला काय विचारलंय? इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्सची इंटेन्सिटी आम्हाला विचारलेली आहे. आणि सर आम्हाला माहिती आहे की हा मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा एक पर्टिक्युलर एरियामधनं पास होता त्यावेळेस मॅग्नेटिक इंडक्शन तयार होतं, त्याची इंटेन्सिटी आपण रिप्रेझेंट करू शकतो. बरोबर. मग आपण तिथं बघितलं होतं की जे मॅग्नेटिक फ्लक्स इंटेन्सिटी आहे किंवा मॅग्नेटिक इंडक्शन जे आहे, तर त्याचं युनिट आम्ही सांगताना सांगू शकतो वेबर पर मीटर स्क्वेअर. आलं का लक्षात? म्हणजे की वेबर जी काही फ्लक्स इंटेन्सिटी आहे ते एका एरियामधनं पास केल्यानंतर जे काही इंडक्शन तयार होणार आहे मित्रांनो, त्याला आपण रिप्रेझेंट करत असतो वेबर पर मीटर स्क्वेअर. मग सर आम्हाला माहित आहे वेबर पर मीटर स्क्वेअर, मग आम्ही काय करणार? डायरेक्टली हा ऑप्शन सिलेक्ट करणार, थर्ड, वेबर पर मीटर स्क्वेअर. तर नाही मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवा, मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करताना कुठल्याही प्रकारे घाई तुम्हाला करायची नाहीये. व्यवस्थित सगळे ऑप्शन रीड करायचे आहे आणि नंतर तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. बरोबर का? मग आता बघा, लक्षात घ्या. सर आम्हाला माहित आहे की वेबर पर मीटर स्क्वेअर काय आहे, बरोबर आहे. पण त्याच ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या, त्याच ठिकाणी आम्हाला हे पण माहित आहे की वेबर पर मीटर स्क्वेअर याच युनिटला आम्ही दुसऱ्या नावानं पण ओळखत असतो. कोणत्या नावाने? यस, तर वेबर पर मीटर स्क्वेअरलाच आपण म्हणत असतो टेस्ला. वेबर पर मीटर स्क्वेअरलाच आम्ही काय म्हणत असतो? टेस्ला म्हणत असतो. सर हे दोन युनिट आम्हाला माहिती आहे, पण याचा अर्थ हे जे काही सेकंड ऑप्शन आहे तो पण बरोबर आहे का? यस, सेकंड पण ऑप्शन बरोबर आहे, थर्ड पण ऑप्शन बरोबर आहे. मग सर दोन ऑप्शन कसे बरोबर असू शकतात? तर त्यासाठी आपल्याला बाकीचे ऑप्शन बघणं गरजेचं आहे. तर बघा, लक्षात घ्या, इथं ऑलरेडी आपल्याला फोर्थ ऑप्शन ऑल ऑफ दी अबोव दिलेला आहे. मग दोन ऑप्शन बरोबर आहे याचा अर्थ बाकीचे पण ऑप्शन काय असणार आहे? बरोबर असणार आहे. तसं तुम्हाला एक्झाम मध्ये काय करायचं आहे? वेळ वाचवण्यासाठी जर दोन ऑप्शन बरोबर असेल तर तिसरा ऑप्शन बघण्याची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली काय सिलेक्ट करणार? ऑल ऑफ दी अबोव काय करणार? त्याचं आन्सर सिलेक्ट करणार आहे. आलं का लक्षात? पण सर आम्हाला हे दोन युनिट आहे, मग हे पण सांगून द्या आम्हाला, जे पहिलं युनिट आहे हे कसं आलेलं आहे? बरोबर ना? तर बघा, व्यवस्थित लक्षात घ्या मित्रांनो. तर ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक इंडक्शन कॅल्क्युलेट करत असतो तर एक जो रॉडचा एक्सपेरिमेंट जर असेल तर त्या रॉडच्या एक्सपेरिमेंटवरनं आपल्याला एक एक्सप्रेशन तिथं भेटत असतं. तर एक्सप्रेशन काय आहे बघा, लक्षात घ्या. ते एक्सप्रेशन आपल्याकडे अवेलेबल आहे की जो मॅग्नेटिक फोर्स तिथं तयार होणार आहे, दॅट फोर्स इज इक्वल टू Q इंटू B इंटू V इंटू साइन थिटा. आणि जो काही कंडक्टर आहे किंवा जो रॉड असणार आहे त्याचा जो काही मॅग्नेटिक फ्लक्स बरोबर अँगल असणार आहे तो किती असणार आहे? थिटा एवढा अँगल असणार आहे. पण आपल्याला युनिट कोणाचं पाहिजे? मॅग्नेटिक इंडक्शनचं. मग याच्यामध्ये मॅग्नेटिक इंडक्शन कोणतं आहे? तर मित्रांनो B हे आपल्यासाठी काय आहे? मॅग्नेटिक इंडक्शन आहे. मग ह्या एक्सप्रेशनला मी जर रिअरेंज जर केलं, म्हणजे B साठी मी जर सॉल्व्ह केलं तर मला काय भेटेल रे? तर B इज इक्वल टू F डिवाइड बाय Q इंटू V इंटू साइन थिटा. बरोबर. मग आता याचं युनिट बघा काय काय असेल. बघा इथं बघा युनिट काय काय आहे. मला सांगा फोर्सचं युनिट काय आहे रे? तर आपल्याला माहित आहे फोर्सचं युनिट नेहमी न्यूटन असणार आहे. डिवाइड बाय सर Q म्हणजे काय? तर Q म्हणजे आपला चार्ज आहे. आणि सर चार्ज कोणत्या युनिटमध्ये मेजर करता? यस, तर चार्ज आपण मेजर करतो कुलोम या युनिटमध्ये. सो कुलोमला आपण फक्त C राईट करणार आहे. त्यानंतर V काय आहे? V तर आपल्या रॉडची किंवा आपला जो काही कंडक्टर आहे त्याची व्हेलॉसिटी आहे, जो की मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये मूव्ह होत आहे. मग व्हेलॉसिटी आपण कशात मेजर करतो? मीटर पर सेकंद. आणि साइन थिटाचं कोणतं युनिट आहे का? साइन थिटाचं कोणतं SI युनिट आपण तिथं देणार नाही. ओके. मग आता सर आम्ही इथं बघितलं की आम्हाला युनिट काय भेटलं? न्यूटन पर सेंटीमीटर, कुलोम इंटू मीटर पर सेकंद. पण इथं युनिट तर काय आहे? न्यूटन पर एम्पियर इंटू मीटर. बघा AM म्हणजे काय? A म्हणजे एम्पियर, M म्हणजे काय? मीटर. मग बघा इथं लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही जर ऑब्झर्व जर केलं तर इथं आहे कुलोम आणि इथं आहे सेकंद, आणि हे दोघं काय आहे? डिवाइडला आहे. आणि मला माहित आहे की ज्यावेळेस मी करंट इथं कॅल्क्युलेट करत असतो तर तो असतो चार्ज पर
पर युनिट टाइम, आणि चार्जचं युनिट असतं कुलोम आणि टाइमचं युनिट असतं सेकंद आणि आयचं युनिट असतं एम्पियर. म्हणजेच कुलोम डिवाइड बाय सेकंद मला काय भेटणार आहे, एम्पियर भेटणार आहे. म्हणजेच मी हा सी डिवाइड बाय एस जो आहे त्याला एम्पियर म्हणजे ए न काय करू शकतो रे, रिप्लेस करू शकतो. ओके, सो आय कॅन राईट ओव्हर हिअर न्यूटन डिवाइड बाय ए इंटू एम. म्हणजे सर आम्हाला फर्स्ट ऑप्शन पण इथं भेटलेला आहे. याचा अर्थ आता आम्ही इझिली सांगू शकतो की हे तिन्ही जे ऑप्शन आहे ते काय आहे, बरोबर आहे. याचा अर्थ आपला चौथा ऑप्शन काय असणार आहे, बरोबर असणार आहे. म्हणजे एक्झाम मध्ये तुम्ही नेहमी काय करणार, चारही ऑप्शन व्यवस्थित रीड करणार आहे. वेबर पर मीटर स्क्वेअर दिसतंय मग लगेच याला टिक करा आणि पुढे चला, असं करायचं नाही. एमसीक्यू सॉल्व्ह करताना नेहमी तुम्हाला काय करायचं आहे, काळजी घ्यायची आहे. क्वेश्चनला व्यवस्थित रीड करा, क्वेश्चन काय सांगतो आहे ते समजून घ्या, त्याच्यामध्ये काही कॅल्क्युलेशन असेल तर ती प्रोसिजर फॉलो करा आणि नंतर तुमचं आन्सर केलं आल्यानंतर चारही ऑप्शनला काय करा, व्यवस्थित ऑब्झर्व करा आणि करेक्ट ऑप्शनला काय करा, सिलेक्ट करा. ओके, सो नाउ विल मूव टू दी नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चनला आपण काय करूया, डिस्कस करूया. तर बघा क्वेश्चन काय सांगतो आहे, युजिंग दी मेथड ऑफ डायमेन्शन. तर मेथड ऑफ डायमेन्शन जे आहे ती आपल्याला यूज करायची आहे, म्हणजे डायमेन्शन आपल्याला फॉलो करायचे आहे. आणि काय म्हटलंय, दी व्हॅल्यू ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू सांगायची आहे कुठं, इन दी गिवन एक्सप्रेशन. आता हे एक्सप्रेशन आपल्याला मित्रांनो इथं दिलेलं आहे आणि ह्या एक्सप्रेशनमध्ये तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर कसं एक्सप्रेशन आहे बघा, 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻⁴ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि इथं जी एक्स ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला विचारलेली आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल, जे 1 kg पर मीटर क्यूब आहे त्याला आपल्याला ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि त्यानंतर आपल्याला काय भेटेल, इथं एक्स ची व्हॅल्यू भेटणार आहे. ओके, मग आपण सॉल्व्ह करूया. तर बघा लक्षात घ्या काय दिलेलं आहे आपल्याला, 1 kg पर मीटर क्यूब, बरोबर. याला आपल्याला कशात कन्वर्ट करायचं आहे, ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये. मग हा जो 1 आहे त्याला तसंच ठेवा, मल्टिप्लाय बाय सो 1 मल्टिप्लाय बाय केजी ला ग्रॅम मध्ये कसं कन्वर्ट करतो रे, यस, मल्टिप्लाय बाय 10⁻³ ओके, सो मी इथं काय राईट करतो, 10⁻³ ग्रॅम आपल्याला भेटलेला आहे, डिवाइड बाय हा जो मीटर क्यूब आहे मित्रांनो त्याला आपल्याला सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचा आहे. मग मला माहित आहे 1 मीटर इज इक्वल टू 10⁻² सेंटीमीटर, बरोबर ना. आणि त्याचा परत काय आहे, क्यूब आहे. म्हणजे मी इथं कसं राईट करू शकतो बघा, 10⁻²³ आणि हा मला कशात भेटलेला आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये भेटलेला आहे, बरोबर. मग याला सॉल्व्ह करा. तर बघा याला सॉल्व्ह केल्यानंतर काय भेटेल, 10⁻³ डिवाइड बाय, आता बघा 10⁻²³ म्हणजेच काय रे, 10⁻6 सेंटीमीटर क्यूब, सॉरी ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आणि मला सांगा मित्रांनो, हा जो 10⁻6 डिवाइडला आहे त्याला आपण काय करू शकतो, वरती घेऊन जाऊ शकतो न्यूमरेटरला. मग वरती गेल्यानंतर तो काय होईल, -6, बरोबर. म्हणजे हा 10⁻³ आणि 10⁻³ कट होणार आणि उरणार काय फक्त, यस, 10⁻³ सो 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. आय होप तुम्हा सर्वांना हे लक्षात आलेलं असेल. म्हणजे काय, 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल टू व्हॉट, 10⁻³ ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मग सर आम्हाला इथं असं दिसतंय की हा 10⁻³ किती आहे, -3 आहे आणि इथं 10⁻³ काय होता, x होता. म्हणजेच आपल्याला असं सांगू शकतो की ही जी x आहे त्या x ची व्हॅल्यू किती आहे, -3 एवढी व्हॅल्यू आहे. मग बघा ऑप्शन मध्ये कुठं दिसतोय का, पहिला ऑप्शन म्हणतोय -1, चुकीचा ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन म्हणतोय -2, तो पण चुकीचा ऑप्शन आहे. यस, तिसरा ऑप्शन आपल्याला म्हणतोय -3, म्हणजे हा आपल्यासाठी काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. तर फोर्थ ऑप्शन सुद्धा चुकीचं आहे, कारण काय दिलेलं आहे, -4 दिलेलं आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं असतं, इझिली क्वेश्चन तिथं तुम्ही टॅकल करू शकता. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण वळूया. बघा लक्षात घ्या, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय, Which one of the following units is a fundamental unit? Yes, आता बघा मित्रांनो, आपण अगोदर पण सांगितलेलं आहे की जे युनिट आहे त्याला आपण कसं क्लासिफाय करतो रे, फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ह युनिट. मग सर ज्यावेळेस आम्ही फंडामेंटल युनिट आपण डिस्कस केलं तर तिथं आम्ही 7 फंडामेंटल युनिट सांगितले होते. सर कोणकोणते 7 फंडामेंटल युनिट सांगितले होते त्याला आपण क्विकली रिकॅप करूया. तर बघा फंडामेंटल युनिट जे मित्रांनो आपण सांगितले होते तिथं, तर कोणकोणते फंडामेंटल युनिट आपण सांगितले होते रे, आठवा बरं सगळ्यांनी बोलायचं आहे. बघा लक्षात घ्या, काय काय फंडामेंटल युनिट आपण तिथे सांगितले होते. तर फर्स्ट आपण मित्रांनो सांगितलं होतं लेंथ आणि ती लेंथ आपण कशामध्ये मेजर करत असतो, मीटर या फंडामेंटल युनिट मध्ये मेजर करत असतो. त्यानंतर सेकंड आपण फंडामेंटल क्वांटिटी तिथे सांगितली होती मित्रांनो, मास
आणि मास ही फंडामेंटल क्वांटिटी कोणत्या फंडामेंटल युनिटमध्ये आपण मेजर करतो? यस, किलोग्राम. सो केजी मध्ये आपण मेजर करणार. त्यानंतर थर्ड फंडामेंटल युनिट मित्रांनो आपण सांगितलं होतं टाइम. टाइमला आपण मेजर करतो सेकंदमध्ये. त्यानंतर फोर्थ आपण सांगितलं होतं तिथं बघा इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आणि इलेक्ट्रिक करंटला आपण कशात मेजर करतो? एम्पियर. सो ए. त्याच्यानंतर फिफ्थ आपण सांगितलं होतं मित्रांनो टेम्परेचर. टेम्परेचरला आपण मेजर करतो फंडामेंटल युनिट केल्विन मध्ये. त्यानंतर 6 आपण सांगितलं होतं अमाऊंट ऑफ सबस्टन्स. त्याला आपण मेजर करतो मोल मध्ये. आणि 7 मित्रांनो आपण जी लास्ट फंडामेंटल क्वांटिटी सांगितली होती यस कोणती? ल्युमिनस इंटेन्सिटी. आणि ही जी काही लाईटची इंटेन्सिटी आहे मित्रांनो, तर ही इंटेन्सिटी आपण कोणत्या युनिटमध्ये मेजर करतो रे? यस, कॅन्डेला युनिटमध्ये मेजर करतो. आणि त्याला राईट करताना युनिट आपण कसं राईट करतो? CD असं आपण काय करत असतो तिथं राईट करत असतो. मग आता ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचे हे 7 फंडामेंटल युनिट्स आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि विचारलं काय आपल्याला? खालीलपैकी विच वन ऑफ द फॉलोइंग युनिट इज अ फंडामेंटल युनिट. म्हणजे आपल्याला फंडामेंटल युनिट इथं विचारलेलं आहे. बरोबर. मग चेक करा बघा. पहिला ऑप्शन आहे वॅट. वॅट फंडामेंटल युनिट दिसतंय का? नाही. म्हणजे वॅट हा ऑप्शन काय आहे? चुकीचा आहे. कारण ते पॉवरचं युनिट आहे आणि पॉवर काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. मग त्याचं युनिट पण काय असणार? डिराइव्ड युनिट असणार आहे. ओके. त्यानंतर जूल पर सेकंद ही सुद्धा काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. बरोबर, कारण ते सुद्धा एक पॉवरचं युनिट आहे, त्यामुळे ते पण काय असणार आहे? डिराइव्ह युनिट असणार आहे. त्यानंतर तिसरा आहे एम्पियर. यस सर, आम्ही इथं बघितलं तर इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याचं फंडामेंटल युनिट एम्पियर आहे. म्हणजे आम्हाला इथं हा ऑप्शन काय वाटतोय? करेक्ट वाटतोय. बरोबर. पण ह्या ऑप्शनच्या अगोदर आपण चौथा पण ऑप्शन बघून घेऊया. चौथा ऑप्शन मध्ये आहे न्यूटन, आणि फोर्स हा सुद्धा काय आहे? एक डिराइव्ड क्वांटिटी आहे, ते पण काय असणार आहे? डिराइव्ह युनिट. पण आपल्याला काय विचारलं? फंडामेंटल युनिट. याचा अर्थ हे पण ऑप्शन काय आहे? चुकीचा आहे. बरोबर. म्हणजेच मित्रांनो एम्पियर हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर तिथं असणार आहे. बरोबर. आय होप तुम्हाला हे सगळं क्लिअर झालेलं आहे. बघा, म्हणजे तुम्हाला हे फंडामेंटल युनिट काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे आहे, त्याची क्वांटिटीज लक्षात ठेवायची आहे. आणि त्याचबरोबर ज्या काही मी तुम्हाला नोट्समध्ये डिराइव्ड क्वांटिटी दिलेल्या आहे त्या क्वांटिटी प्लस त्याचे युनिट तुम्हाला काय करायचे आहे? लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर यावरती अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतोय बघा, केजी मीटर पर सेकंद इज द युनिट ऑफ. म्हणजे आता तुम्हाला युनिट दिलेला आहे आणि ते युनिट कोणाचं आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात येते का क्वेश्चन काय आहे? केजी मीटर पर सेकंद हा तुम्हाला काय दिलेला आहे? युनिट दिलेला आहे. आणि ते युनिट कशाचं आहे? इज द युनिट ऑफ व्हॉट ते तुम्हाला विचारलेलं आहे. मग चेक करा बघा, फर्स्ट ऑप्शन काय दिलेलं आहे रे? इम्पल्स. मग आता फर्स्ट जो मित्रांनो ऑप्शन आहे इम्पल्स, तर इम्पल्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो रे? तर आपल्याला माहित आहे एक काय आहे? डिराइव्ड क्वांटिटी आहे. सो इम्पल्स सर आम्ही कॅल्क्युलेट करत असतो फोर्स इंटू टाइम. म्हणजे याचं युनिट आम्ही कॅल्क्युलेट केलं तर काय भेटेल आम्हाला? न्यूटन सेकंद. काय भेटेल आम्हाला? न्यूटन सेकंद. कारण फोर्सचं युनिट न्यूटन आणि टाइमचं युनिट सेकंद. त्यानंतर सेकंड चेक करा, तर सेकंड आहे मित्रांनो अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन. तर मित्रांनो आपल्याला माहित आहे अँग्युलर ॲक्सलरेशन जे आहे ऍक्च्युली ते काय असणार आहे रे? ॲक्सलरेशन ज्यावेळेस आपण मेजर करतो तर डिस्प्लेसमेंटची आपण डबल डेरिव्हेटिव्ह घेत असतो. आणि आपल्याला माहित आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपण रॅडियनमध्ये मेजर करत असतो. आणि त्याची मित्रांनो डबल डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर किंवा डबल रेट ऑफ चेंज आपण कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे? डिवाइड बाय सेकंडचा स्क्वेअर. म्हणजे अँग्युलर ॲक्सलरेशनचं जे युनिट आहे ते काय असणार आहे? रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ओके. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट आहे कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर. तर कॅपॅसिटी ऑफ कंडेन्सर जे आहे तो पण काय असणार आहे? एक चार्ज असणार आहे. आणि कंडेन्सरचं आपण काय चार्ज मध्ये मेजर करणार आहे, तिथे कोणत्याही प्रकारे केजी पर मीटर पर सेकंड येणार नाही. आता लास्टला आहे ॲक्सलरेशन. आणि सर ॲक्सलरेशन जे आहे आम्ही कॅल्क्युलेट करतो, तर ॲक्सलरेशन आम्ही कॅल्क्युलेट करताना कसं कॅल्क्युलेट करत असतो रे? मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. बरोबर ना. डिस्प्लेसमेंट परत रेट ऑफ चेंज ऑफ डबल टाइम घेणार आपण. मग सर आता इथं जर आम्हाला जर बघितलं तर आम्हाला कोणत्याही प्रकारे केजी मीटर पर सेकंड दिसत नाहीये, तर मित्रांनो इथंच तुमचं काय होत असते? गडबड होत असते. त्यामुळं काय करायचं आहे? याला आणखी काही आपण सॉल्व्ह करू शकतो का? रॅडियन पर सेकंड स्क्वेअरला आम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. मीटर पर सेकंड स्क्वेअर फंडामेंटल आहे त्याला सॉल्व्ह करू शकत नाही. इथं पण सॉल्व्ह करू शकत नाही. पण सर इथं जर आम्ही जर बघितलं तर सेकंडला तर आम्ही सॉल्व्ह नाही करू शकत, पण न्यूटनला आम्ही सॉल्व्ह करू शकतो. आणि मला माहित आहे सर की जो फोर्स आहे फोर्सलाच आम्ही कशा प्रकारे राईट करू शकतो? तर हा जो फोर्स आहे त्यालाच आम्ही मास इंटू ॲक्सलरेशन असं राईट करू शकतो. सो मास इंटू ॲक्सलरेशन इंटू टाइम. बरोबर ना. मग सर मास आम्ही कशात मेजर करतो? किलोग्रॅम मध्ये.
त्याच्यानंतर ॲक्सलरेशन आम्ही लिनियर ॲक्सलरेशन कशात मेजर करतो, मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये. आणि सर टाइम कशात मेजर करतो, अगेन सेकंडमध्ये. मग मित्रांनो इथं ऑब्झर्व जर केलं तर बघा लक्षात घ्या, ही सेकंद आणि हा सेकंद इथं काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे. मग उरलं काय रे सर, बरोबर इथं उरलेलं आहे केजी इंटू मीटर पर सेकंड. आणि हेच आमच्यासाठी काय विचारायचं होतं, क्वेश्चनमध्ये विचारलेली युनिट होतं. आलं का लक्षात. म्हणजेच याचा अर्थ केजी इंटू मीटर पर सेकंड हे कशाचं युनिट आहे, तर हे पहिलं इम्पल्सचं युनिट तिथं असणार आहे. म्हणजे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन कोणता, तर इम्पल्स हा आपल्यासाठी काय असणार आहे मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन सोडवताना आपण जे काही इथं प्रोसिजर फॉलो करत आहे किंवा जे मी तुम्हाला छोटे छोटे पॉईंट परत परत सांगत आहे, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. कारण बघा तुम्ही इथं हे युनिट राईट केले असते आणि तुम्ही म्हटले असते की कोणताच ऑप्शन बरोबर नाही आणि तुम्ही पुढच्या क्वेश्चनकडे गेले असते, बरोबर ना. तर असं होता कामा नये. काय त्यामध्ये आपण आणखी करू शकतो हे तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्व करायचं आहे आणि मग पुढच्या क्वेश्चनकडे जायचं आहे. ओके, सो त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण डिस्कस करूया. बघा क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, इफ द लेंथ ऑफ द क्यूब इज 2 सेंटीमीटर. क्यूबची लेंथ किती आहे, 2 सेंटीमीटर. इट्स व्हॉल्यूम इज. सर खूप सिंपल क्वेश्चन विचारलेला आहे. लेंथ दिलेली आहे आम्हाला क्यूबची आणि त्याचा व्हॉल्यूम विचारलेला आहे. मित्रांनो आपल्याला माहित आहे ज्यावेळेस आपण एक क्यूब तिथं बघतो तर क्यूबमध्ये ह्या सगळ्या ज्या साईड्स असणार आहे तर सर्व साईड्स काय असणार आहे, सेम असतात. आणि मित्रांनो हा जो क्यूब असणार आहे, या क्यूबमध्ये जी काही साईज आहे तर ही साईज आपल्याला किती दिलेली आहे, तर ही साईज आपल्याला दिलेली आहे 2 सेंटीमीटर, बरोबर ना. मग याचं जर मला व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल तर क्यूबचा जो काही व्हॉल्यूम आहे, सो क्यूब व्हॉल्यूम जो आहे आपल्याला कसा कॅल्क्युलेट करू शकतो, आपण जी काही साईज आहे त्याचाच आपण काय करत असतो, क्यूब करत असतो, बरोबर. मग आता बघा साईज किती दिलेली आहे, 2 सेंटीमीटर. सो 2 सेंटीमीटर आणि त्याचा काय करायचं आहे, क्यूब करायचा आहे. मग मला सांगा 2चा क्यूब किती, 8 आणि सेंटीमीटरचा क्यूब किती, सेंटीमीटर क्यूब. म्हणजेच मित्रांनो इथं जे काही 2 सेंटीमीटरचा क्यूब आहे त्याचा व्हॉल्यूम किती असणार आहे, 8 सेंटीमीटर क्यूब. मग इथं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, यस 3 हे आपलं काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. ओके, आता काही जण इथं 8चं कॅल्क्युलेट करतील पण सेंटीमीटर क्यूब की सेंटीमीटर यामध्ये पण कन्फ्युजन होऊ शकतं. एवढं इझिली तुम्हाला क्वेश्चन चुकता कामा नाही. आलं का लक्षात. हे क्वेश्चन तुमचे बरोबरच आले पाहिजे. कारण काय होतं मित्रांनो लक्षात घ्या, एक्झाममध्ये ज्यावेळेस एक्झामिनर क्वेश्चन तिथे सेट करतो याचा अर्थ असा नाही की सगळेच क्वेश्चन अवघड असणार आहे. ओके, काही खूप सिंपल पण क्वेश्चन असतात आणि मुलांचं होतं काय नेमकी की जे सिंपल क्वेश्चन आहे त्यामध्ये पण ते चुका करून बसतात. त्यामुळे ते कॉम्पिटिशनमध्ये काय होतं, म्हणजे बाकी मुलांच्या कम्पेअरमध्ये त्यांना काय होतं, कमी मार्क्स तिथं भेटत असतं. आलं का लक्षात. त्यामुळे नेहमी मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, इझी क्वेश्चन जर आला तर त्याला व्यवस्थित बरोबर करेक्टली सॉल्व्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय होतं बघा, कॅन्डेला इज द युनिट ऑफ. तर मित्रांनो बघा लक्षात घ्या, आत्ताच आपण डिस्कस केलं की कॅन्डेला हे जे युनिट आहे, कॅन्डेला कशाचं युनिट होतं रे, बघा बरं, तर ल्युमिनस इंटेन्सिटीचं काय होतं, युनिट होतं. म्हणजेच ल्युमिनस इंटेन्सिटी ही एक आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि त्याचं फंडामेंटल युनिट काय होतं, कॅन्डेला. आणि त्याला आपण कसं राईट करत असतो, CD असं आपण राईट करत असतो. ओके, मग आता बघा इथं लक्षात घ्या, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे, कॅन्डेला इज द युनिट ऑफ. मग आपल्याला माहित आहे की कॅन्डेला ही ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे. मग आपण फाइंड करणार ल्युमिनस इंटेन्सिटी किती ऑप्शन आहे बघा. तर इथं चेक केलं तर मला असं दिसतंय की हा जो तिसरा ऑप्शन जो आहे तर तो तिसरा ऑप्शन सांगतोय ल्युमिनस इंटेन्सिटी. म्हणजे आम्ही तिसरा ऑप्शन काय करणार, करेक्टली सिलेक्ट करणार आहे. ओके, आता आपल्याला माहित आहे की तिसरा ऑप्शन बरोबर आहे, पण बाकीचे पण ऑप्शन तिथं आपण चेक करूया. तर बघा लक्षात घ्या, पहिलं म्हटलं मॅग्नेटिक फ्लक्स. तर आपल्याला माहित आहे मॅग्नेटिक फ्लक्सचं जे आपण युनिट आहे ते पण आपण आत्ताच बघितलं. काय बघितलं होतं रे, यस सगळ्यांनी व्यवस्थित लेक्चर बघायचं आहे. काय म्हटलं होतं आपण, मॅग्नेटिक फ्लक्सचं युनिट वेबर. काय म्हटलं होतं, वेबर. तर वेबर मध्ये आपण काय करत असतो, मॅग्नेटिक फ्लक्सला मेजर करत असतो. त्यानंतर इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. मित्रांनो इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी यामध्ये डिफरन्स आहे. आता अगोदर आपण जे बघितलं मॅग्नेटिक फील्डची इंटेन्सिटी, तर त्याला आपण म्हटलं होतं मॅग्नेटिक इंडक्शन आणि ते आपण कशात मेजर केलं होतं, वेबर पर मीटर स्क्वेअर मध्ये, बरोबर ना. किंवा त्याला आपण म्हटलं होतं टेस्ला. पण इथं आपल्याला मॅग्नेटिक फील्डचं नाही विचारलं, कोणाचं विचारलं, इलेक्ट्रिक फील्डची इंटेन्सिटी आपल्याला विचारलेली आहे. मग सर इलेक्ट्रिक फील्डचं इंटेन्सिटीचं युनिट सुद्धा आम्ही नोट डाऊन केलं होतं, आमच्या नोट्समध्ये ते अवेलेबल आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे मित्रांनो, तर ते आपण बेसिकली मेजर करत असतो फोर्स पर युनिट चार्ज मध्ये. कसं मेजर करत असतो, तर इलेक्ट्रिक फील्ड जे आहे मित्रांनो, दिस वी गोइंग टू मेजर इलेक्ट्रिक फील्ड इज इक्वल टू फोर्स पर युनिट चार्ज. मग आपल्याला माहित आहे फोर्स आपण कशात मेजर करतो रे, न्यूटन मध्ये मेजर करतो आणि चार्ज कशात मेजर करतो, कुलोम मध्ये. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्डचं युनिट काय बनणार आहे, न्यूटन पर कुलोम. आलं का लक्षात. तर हे MCQ मध्ये तुम्हाला नवीन नवीन जे पॉईंट भेटतात मित्रांनो, हे तुम्हाला सगळ्यांना नोट डाऊन करून घ्यायचे आहे. आलं का लक्षात. त्यानंतर बघा
चार्जचं युनिट आम्हाला माहित आहे की चार्ज आम्ही कशात करत असतो, कुलम मध्ये मेजर करत असतो. हा सुद्धा काय होता, एक सिंपल क्वेश्चन होता. बघा मी आता इथं बाकीचे ऑप्शन डिस्कस केले. जरी तुम्हाला हे 3 ऑप्शनचे युनिट माहित नसते तरी तुम्हाला माहित आहे की कॅन्डल हे कशाचं युनिट आहे, ल्युमिनस इंटेन्सिटीचं युनिट आहे. ज्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे मित्रांनो त्याचे युनिट तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहे आणि ते लक्षात ठेवणं खूप मोठी गोष्ट नाही. ओके, कारण ऑलरेडी काही युनिट त्यातले तुम्हाला माहिती आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, द युनिट ऑफ एरिया इन MKS सिस्टीम. ओ बघा लक्षात घ्या काय विचारलेलं आहे, एरियाचं युनिट विचारलेलं आहे. कोणत्या सिस्टीम मध्ये, MKS सिस्टीम मध्ये. नाही तर एरियाचं युनिट विचारलं लगेच आम्ही सांगू शकतो सर सेंटीमीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर, किलोमीटर स्क्वेअर. असं नाही, तुम्हाला एका सिस्टीम मध्ये विचारलेलं आहे. आणि कोणती सिस्टीम आहे ती, MKS सिस्टीम आहे. मग सर एरिया ज्यावेळेस आम्ही मेजर करतो तर एरिया आम्हाला माहित आहे कोणती तरी एक साईडची लेंथ आम्ही मेजर करणार आहे आणि त्या लेंथचं तिथं काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन होणार आहे. म्हणजेच लेंथचा काय होणार आहे मित्रांनो, तिथं मल्टिप्लिकेशन होणार आहे. ओके, मग सर लेंथचं ज्यावेळेस मल्टिप्लिकेशन होणार आणि MKS सिस्टीम आहे तर आम्हाला माहित आहे MKS सिस्टीम मध्ये जे आम्ही लेंथ मेजर करत असतो तर ते आम्ही मीटर मध्ये मेजर करत असतो. म्हणजे मीटर बाय मीटर आम्हाला काय भेटणार आहे, मीटरचा स्क्वेअर भेटणार आहे. मित्रांनो इथं लक्षात घ्या, आता मीटर स्क्वेअर तुम्हाला कुठं दिसतंय का बघा, फर्स्ट ऑप्शन मध्ये नाही, सेकंड ऑप्शन मध्ये नाही, थर्ड ऑप्शन मध्ये नाही. यस, थर्ड ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय मीटर स्क्वेअर. बरोबर ना, म्हणजे हा थर्ड ऑप्शन आपला काय असणार आहे, करेक्ट असणार आहे. आता व्यवस्थित लक्षात घ्या, हेक्टर हे सुद्धा एरियाचंच युनिट आहे. गुंठा हे सुद्धा आपण एरियाच कॅल्क्युलेट करत असतो. स्क्वेअर फीट हे सुद्धा एरियाचंच युनिट आहे. पण आपल्याला विचारलं काय होतं, MKS सिस्टीम मध्ये विचारलं होतं, त्यामुळे आपण मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन कोणता चूज केला, मीटर स्क्वेअर. आलं का लक्षात. तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. नाही तर क्वेश्चन रीड केला, सर पहिला ऑप्शन हेक्टर आहे, हेक्टर एरियाचं युनिट आहे, त्याला ऑप्शन टिक करून दिला. असं करायचं नाही. काय विचारलं आहे क्वेश्चन मध्ये ते व्यवस्थित रीड करायचं आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतोय, द स्टँडर्ड युनिट शुड बी. स्टँडर्ड युनिट शुड बी. आता स्टँडर्ड युनिट कसं असलं पाहिजे तर हे तुम्हाला ऑप्शन मधून चूज करायचं आहे. मग फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, ऑफ सेम साईज. असं कुठं असतं का, स्टँडर्ड युनिट सगळे सेम साईजचे असतात. लेंथ, मास, टाइम हे सगळे सेम साईजचे असतात. असं काय असतं का स्टँडर्ड युनिट, नाही. त्यानंतर नॉट वेल डिफाईन, असं असतं का, नाही. उलट स्टँडर्ड युनिट जे आहे ते आपण प्रॉपरली काय करत असतो, डिफाईन करत असतो. तुम्हाला जर विचारलं की लेंथ काय आहे तर लेंथ आपण एक प्रॉपर प्लॅटिनियम जी काही रॉड आहे त्याचं एक डेफिनेशन तिथे दिलेली आहे की तेवढी जी लेंथ आहे, एवढी जी लेंथ आहे तेवढं आपण काय म्हणणार आहे, 1 मीटर म्हणणार आहे. तर प्रत्येक जे काही स्टँडर्ड युनिट आहे ते आपण काय केलेलं आहे, प्रॉपरली डिफाईन केलेलं आहे. सो सेकंड ऑप्शन पण चुकीचा आहे. ॲक्सेप्टेड इंटरनॅशनली. यस, जे काही स्टँडर्ड युनिट आहे ते सगळीकडे सेम असले पाहिजे. सेम साईजचे नाही, पण इकडे जे 1 मीटर आहे तर सगळीकडे 1 मीटर सेमच असला पाहिजे. म्हणजेच काय की याला आपण इंटरनॅशनली काय केलेलं असलं पाहिजे, ॲक्सेप्ट केलेलं असलं पाहिजे. सो येस, ऑब्विसली हा ऑप्शन काय आहे, करेक्ट आहे. नेक्स्ट ऑप्शन आपण बघूया, चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. असं कुठं असू शकतं का, आपण जर त्याला स्टँडर्ड युनिट म्हणतोय तर हे कंटिन्युअसली एका जागेवरून दुसऱ्या जागेवर चेंज झालं पाहिजे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या घरी 1 मीटर एवढं आहे आणि तुम्ही तुमच्या मित्राच्या घरी गेले तिथं 1 मीटर चेंज होणार आहे, असं आहे का, नाही. मग स्टँडर्ड युनिट कधीही प्लेस टू प्लेस चेंज होत नाही. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट, दिस इज इनकरेक्ट, दिस इज इनकरेक्ट. सो थर्ड ऑप्शन जो आहे मित्रांनो तो आपल्यासाठी काय असणार आहे, करेक्ट ऑप्शन असणार आहे. आलं लक्षात. आय होप तुम्हाला ही गोष्ट आता क्लिअर झाली असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इफ दी लेंथ ऑफ दी ब्लॅकबोर्ड इज 50 सेंटीमीटर. त्यांनी काय सांगितलेलं आहे की एक ब्लॅकबोर्ड आहे, त्या ब्लॅकबोर्डची जी लेंथ आहे ती किती आहे, 50 सेंटीमीटर आहे. ओके, ठीक आहे. नंतर पुढे काय म्हटलंय, हिअर 50 इज. त्यांनी असं म्हटलंय की जी ब्लॅकबोर्डची लेंथ आहे ती आम्ही 50 सेंटीमीटर असं राईट केलेली आहे. कशी राईट केली त्यांनी, 50 सेंटीमीटर. मग त्यांनी विचारलं की ह्या 50 सेंटीमीटरमध्ये हा जो 50 आम्ही राईट केलेला आहे तो काय आहे. मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस पण आपण एखादी क्वांटिटी मेजर करत असतो तर ती क्वांटिटी मेजर करताना किंवा नोट डाऊन करताना कशी मेजर करत असतो, तर ती क्वांटिटी आपण नेहमी नोट डाऊन करताना बघा, सपोज तुम्हाला काय करायचं आहे, सपोज तुम्हाला एक मास मेजर करायचा आहे. काय करायचं आहे, मास मेजर करायचं आहे. आणि कशाचं मास मेजर करायचं आहे, तर आपण काय करूया, असं म्हणूया की लेट्स से तुम्ही बाजारात गेले आणि तुम्ही 2 किलो शुगर घेऊन आलेले आहे. ओके, अरे वा, काय आणलेलं आहे, 2 किलो शुगर आणलेली आहे. मग सर आम्ही ज्यावेळेस असं 2 kg राईट करत असतो किंवा कोणती पण क्वांटिटी आम्ही नोटिफाय करत असतो तर त्यामध्ये अगोदर
अगोदर हा एक नंबर राईट करत असतो आणि त्याच्या पुढे हा एक युनिट राईट करत असतो, बरोबर ना. तर हा जो काही तुम्ही पुढे राईट करत असता मित्रांनो, त्याला माहित आहे आपण काय म्हणतो, युनिट म्हणत असतो. आणि नेहमी लक्षात ठेवा, हा जो सुरुवातीला आपण नंबर राईट करत असतो, दिस इज कॉल्ड ॲज दी क्वांटिटी. दिस इज कॉल्ड ॲज दी क्वांटिटी. याला आपण क्वांटिटी म्हणू शकतो किंवा नंबर पण तिथं म्हणू शकतो, पण मोस्ट ॲप्रोप्रिएट काय आहे, क्वांटिटी. ओके. मग आता बघा इथं लक्षात घ्या, त्यांनी तेच विचारलेलं आहे की 50 सेंटीमीटर मध्ये आम्ही हा जो 50 राईट केलेला आहे तर तो काय आहे, तर त्याला आपण काय म्हणतो असतो, क्वांटिटी म्हणतो असतो. ओके. मग पहिल्याच्यात म्हटलं स्टँडर्ड, नो. युनिट म्हणलंय, नाही. युनिट आहे का, नाही. युनिट कोणतं आहे, सेंटीमीटर हे युनिट आहे, पण आपल्याला विचारलं काय आहे, 50 विचारलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो इनकरेक्ट. नेक्स्ट मॅग्निट्यूड, नो, इट इज नॉट मॅग्निट्यूड, इट इज अ क्वांटिटी. सो फोर्थ ऑप्शन इज दी करेक्ट वन. अलग लक्षात, म्हणजे आपल्यासाठी करेक्ट ऑप्शन काय असणार आहे, फोर्थ ऑप्शन आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. ओके. सो आय होप तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विल सी दी नेक्स्ट क्वेश्चन. बघा, दी फंडामेंटल युनिट विच इज कॉमन इन FPS अँड MKS सिस्टीम. बघा मित्रांनो, आपण 4 युनिट्सच्या सिस्टीम बघितल्या होत्या. त्यामध्ये आता हे काय म्हणताय की FPS सिस्टीम आहे, MKS सिस्टीम आहे. ह्या दोन्ही युनिटमध्ये कोणतं युनिट सेम आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, बरोबर. आता मला सांगा, जी FPS सिस्टीम आहे याच्यामध्ये आपल्याला माहित आहे, F म्हणजे काय रे, फीट. P म्हणजे काय रे, पाऊंड. आणि S म्हणजे काय रे, सेकंद, बरोबर. त्यानंतर दुसरी कोणती सिस्टीम आहे, MKS सिस्टीम. सो MKS सिस्टीम यामध्ये माहित आहे मला, M म्हणजे काय असतं रे, मीटर असतं. M म्हणजे मीटर. K म्हणजे काय असतं, किलोग्रॅम. K म्हणजे किलोग्रॅम. आणि S काय असतं, सेकंद. मग सर यामध्ये आम्ही जर बघितलं तर फीट आणि पाऊंड, मीटर आणि किलोग्रॅम कोणतंही सेम नाहीये, पण सर आम्हाला असं दिसतंय की इथं सेकंद आणि इथं सेकंद हे दोन्ही युनिट काय आहे, सेम आहे. आणि मित्रांनो त्यांनी तेच विचारलेलं आहे की FPS आणि MKS सिस्टीम मध्ये कोणतं युनिट सेम आहे, तर आपल्याला इथं असं दिसतंय की सेकंद हे युनिट काय आहे, सेम आहे. ओके. मग चेक करा, फूट नाही, किलोग्रॅम नाही, पाऊंड नाही, कोणतं असणार आहे, सेकंद हे युनिट आपल्यासाठी काय असणार आहे, सेम असणार आहे. सो करेक्ट ऑप्शन कोणता, सेकंड ऑप्शन आपल्यासाठी करेक्ट असणार आहे. ओके. तर मित्रांनो बघा, सुरुवातीला आपण क्विकली रिकॅप घेतला, त्यामुळे आपल्या ह्या सेशनमध्ये कमी MCQ कव्हर झालेले आहे. फक्त 10च MCQ आपण डिस्कस केलेले आहे. आणखी काही नंबर ऑफ MCQज आपल्याला डिस्कस करायचे आहे, तर हे सेशन मोठं होऊ शकतं, त्यामुळे आपण थांबूया इथं. तर मित्रांनो लक्षात घ्या, जे काही हे सगळे सेशन्स आहेत ते तुम्ही गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या ॲपमध्ये तिथं बघत आहात. कोणी ॲप जर कोणाला माहीत नसेल तर जे काही प्ले स्टोअर आहे, प्ले स्टोअरवरनं तुम्ही अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता. त्यामध्ये तुम्हाला हे सगळे सेशन जे आहे ते तिथं बघायला भेटतील. ओके. सो थांबूया आणि नेक्स्ट सेशनमध्ये भेटूया, तिथं आपण आणखी काही MCQ डिस्कस करूया. ओके. सो थँक्यू व्हेरी मच.